एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आज आम्ही निघालोय पुण्याला पण जायला आणि पहिले आम्हाला जायचंय माझ्या माहेरी. तुम्हाला काही म्हणायचंय? सकाळचं वातावरण किती मस्त झालंय ना. आणि हे रडू राहिले घरून चालले. आता आम्ही कोपरगाव मधून निघालोय. आमच्या आज लई खबरी होत्या 2-3 ठिकाणी सगळ्यांना भेटून वगैरे. तरी अजून आम्हाला जायचंय माझ्या मावशीच्या घरी, मामाच्या घरी, मग माझ्या माहेरी. आणि ऑलरेडी आम्ही माझ्या बहिणीच्या घरी, यांच्या मावशीच्या घरी आणि आमच्या दीदीच्या घरी, म्हणजे यांची बहीण त्यांच्या घरी जाऊन आलोय. अजून 3 ठिकाणी जाऊन 3 ठिकाणी जायचंय. ॲज युजल रेल्वेचं गेट पडलेलं आहे. आम्हाला असं कधीच होत नाही की हे गेट उघडे राहते. आम्ही आता ना इथं कालभैरवाच्या मंदिरात आलोय. हे आमच्या इकडचं खूप फेमस मंदिर आहे आणि संडेच्या दिवशी कालभैरवाची यात्रा असते इथं. तर मग आता आज संडे पण आम्ही इथूनच चाललेलो होतो. म्हटलं पाया पडून जावं, कारण आम्ही कायम येतो ह्या, म्हणजे मी माझ्या मम्मी पप्पा सोबत ह्या मंदिरात कायम येते पाया पडायला. आता यांना पण घेऊन आले. मंदिर आहे सुंदर आणि इथे लोकांचे प्रसाद पण असते संडेला. आता आम्ही निघालोय मंदिरातून आणि आता जवळ चाललंय आमचं घर. तुमचं घर? हा, म्हणजे माझं घर आहे, मम्मी पप्पाचं घर. कसं राहतं ना, लेडीजला आपलं घर म्हणावं लागतं लग्नानंतर. म्हणजे आमचं घर, म्हणजे 2 आमचे घर होतं. हा, एक माझं घर आणि एक आमचं घर. मला फक्त एकच घर. तुम्ही पण आमचं म्हणू शकताय. ते आतून येत नाही ना. पण असं कसं? आता आमच्या कसं आतून येत तसं तुम्ही पण म्हणायचं की आपलं घर. आमची नदी सासूरवाडी जवळ आली तर मेकअप चालू आहे. तेलकट नाही दिसलं पाहिजे पण याला. पोहोचलो आम्ही आमच्या घरी. जेवण झालं आताच. हे आता थोड्या वेळ राहिला, मी संध्याकाळी निघणार आहे. इकडे जरा जास्त थंडी. आता चला. आमच्या घरचे चिंच आहे ना, आता नेमकंच पिकायला लागले. मस्त गाबळे झाले. आम्ही आत्ताच माझ्या मामाच्या घरून निघालोय आता जायला फायनली सगळ्यांना भेटून. आता मस्त संध्याकाळ होती, सनसेट, आणि आम्ही निघालोय पुण्याला जायला. राव आता मला लई वाटत होतं घरी, पण आता उद्या ऑफिस आहे, मग जावंच लागल. सो आता आम्ही निघालोय. 5 वाजले. आता रात्री जाऊपर्यंत आम्हाला 12-12:30 तर होणार नक्की. किती छान दिसतंय ना व्ह्यू, एकदम सुंदर हिरवा हिरवागार.